मी डॉक्टर काजरी, मी काजरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या काजरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। सोलापुरातील विडी उद्योगात काम करणाऱ्या महिला विडी कामगारांना निवृत्तीनंतर मिळणारा भविष्य निर्वाह निधी व पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील बेजबाबदार कारभारामुळे वरील रक्कम मिळण्यास विनाकारण वेळकाढूपणा होतोय, म्हणून कामगारांना मिळायच्या लाभाची रक्कम त्वरित मिळावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेना व राष्ट्रीय विडी मजदूर संघ इंटॅक या दोन्ही संघटनेच्या संयुक्तपणे कामगार संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी व इंटॅकचे सदस्य राहुल गुजर यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। यामध्ये विष्णू कारंपुरी, राहुल गुजर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नसीमा शेख, रेखा आडकी, दौलतबी पुणेवाले, राधाबाई जक्कन, सौरम्मा येदूर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा यांच्यासह विडी कामगार महिला उपस्थित होते। जय महाराष्ट्र। सोलापुरातील विडी कामगारांच्या व इतर कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत या ठिकाणी भविष्य निर्वाह कार्यालय असून संपूर्ण सोलापुरातील सर्व विडी कारखान्यापैकी फक्त देसाई विडी कंपनीतील कामगारांचा 2021 आणि 22 आणि 22 आणि 23 असं 2 वर्षाचं व्याज कामगारांकडे जमा झालेलं नाही। या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आमचे इंटकचे प्रमुख राहुल गुजर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये नायक साहेब यांच्याकडे आम्ही प्रमुख यांना निवेदन देताना म्हणलं की ज्या ज्या चुका आहेत, नावात चुका आहे किंवा जन्मतारीखवर चूक आहेत किंवा पुढे नवऱ्याच्या नावावर चूक आहे, आडनाव चूक आहे, अशा चुका लवकरात लवकर तुम्ही दुरुस्ती करावं आणि कामगारांना त्यांचं देय रक्कम जे असेल, पेन्शन असेल ते लागू करावं। त्याचबरोबर ज्या देसाई विडी कंपनीतील कामगारांच्या ज्या व्याज रक्कम आहे 2021, 22, 23चं ते व्याज रक्कम अद्याप जमा झालेलं नाही। यामध्ये विशेष म्हणजे देसाईचंच का असं राहिला या असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता। या बाबतीमध्ये वरील दिल्ली कार्यालयाच्या माध्यमातून संपर्क साधून त्या जे काही तांत्रिक अडचणी ते दूर करून लवकरात लवकर देसाई विडी कंपनीतील कामगारांना व्याज रक्कम जमा केलं जाईल अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला की जे कामगार अशिक्षित आहेत, जे कामगार महिला आहेत, जे कामगार निवृत्त झालेले आहेत, असे कामगार दिवस थांबून देखील कामं होत नाहीत। या बाबतीमध्ये माननीय आयुक्त साहेबांनी, PF आयुक्त साहेबांनी दररोज 50 लोकांना 25 लोकांना की 100 लोकांना असं टार्गेट ठरवून त्यांना सोडलं पाहिजे अशा प्रकारे सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे। या ठिकाणी आल्यानंतर वॉचमॅन या ठिकाणी जे सिक्युरिटी गार्ड ठेवलं जातं त्यांनी कामगारांना अरेतुरे बोलतात, ढकलून देतात, महिला बघत नाही, मुली बघत नाही, म्हातारा बघत नाही, त्यांना ढकलून देऊन आतमध्ये जाऊ देत नाही। आणि त्याचबरोबर जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना एका प्रसंगी ढकलून देण्यासुद्धा परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। त्या संदर्भात एक आम्ही साहेबांना सांगितलेलं आहे 8 दिवस मुदत देतो, 8 दिवसामध्ये जर या ठिकाणी व्यवस्थित सुविधा नाही झाली, कामगारांची सोय नाही झाली तर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आणि आमच्या कामगार संघटना महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करू, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।